हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. आज वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी मी फर्स्ट टाइम ब्लॉग बनवते आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो ते. वटपौर्णिमेची छान अशी माझी सकाळ. क्लायमेट इतकं छान चाललेलं होतं बाहेर. म्हटलं चला आता गरम गरम अद्रकचा चहा घ्यावा. मग त्यानंतर मी एकटीनेच खिडकीत उभं राहून चहावर मला घेऊन छान एकटीने चहा एन्जॉय केला. कियारा तोपर्यंत झोपलेलीच होती. मग मी त्यानंतर छान फ्रेश झाले आणि लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. स्वयंपाक होईपर्यंत त्यानंतर कियारा उठली. मग तिच्यासोबत छान अशा गप्पा मारत मारत तिला वरण भात खाऊ घातला आणि तिची शाळेची तयारी करून दिली. आणि त्यानंतर मी पूजेसाठी अशी रेडी झाली. बघा कसा वाटतो हा माझा लूक, कमेंट करून नक्की कळवा मला. मग सासूबाई म्हटलं चला वडाच्या झाडाकडे जाऊया पूजा करायला. मग आम्ही वडाच्या झाडाकडे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथे फारशी अशी काही गर्दी नव्हती. म्हटलं चला ह्या वेळेस तरी नंबर लवकर लागेल माझा, नाहीतर नेहमी उशीरच होतो आम्हाला आणि मग नंबर लागायलाही लेटच होतं, मग पूजा पण लेटच होते. मग फायनली माझा नंबर लागला. त्याच्यानंतर मी पूजा करून लगेचच फेऱ्या मारायला सुरुवात केली. फेऱ्या कंप्लीट झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींची ओटी भरली. नेहमी मला तर वेळच भेटत नाही फोटो काढायला. पूजा करायला उशीर होतो, मग घरी जायची घाई झालेली असते आणि मग भूक पण लागते. त्याच्यामुळे फोटो काढायला फारसा असा वेळ मिळत नाही. म्हटलं चला ह्या वेळेस छान वेळ मिळाला. मग त्यानंतर आम्ही फोटो काढायला सुरुवात केली. माझ्यानं कोणीच फोटो असे छान काढत नव्हतं. मग मी फोनचा फ्रंट कॅमेरा ऑन करून स्वतःचे सेल्फ व्हिडिओ घेतले आणि त्यानंतर मग त्याच्यावरून फोटोज क्लिक केले. मग त्यानंतर सगळ्यांना मी माझ्या सेल्फ व्हिडिओमध्ये घेतलं. सगळ्यांसोबत एक छान असा व्हिडिओ घेतला. त्यानंतर घराजवळच एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे पूजेला गेले. मग महादेवाची छान अशी पूजा केली. त्यानंतर मग पार्वतीची पूजा करून घेतली आणि पार्वतीची ओटी भरून घेतली. असा हा वटसावित्री पौर्णिमेचा दिवस माझा छान गेला आणि पूजाही छान झाली माझी. तुमची पूजा अशी छान झाली का आणि तुमचा वटसावित्री पौर्णिमेचा दिवस कसा गेला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून पण मला कळवा. आणि यानंतरही मी असेच ब्लॉग बनवत राहू का हेही मला कमेंट करून कळवा. बाय बाय, थँक्यू.